रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रश्न असं पण आहे शाने मुंबईची जागेवर पहिला राष्ट्रवादी पक्ष यांनी पण क्लेम केलं होतं, ते पण इच्छुक होते, पण आता ते युबीटी सेनाकडे गेले. त्याच्यावर तुम्ही काय सांगा? जो निर्णय झाला तो महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांच्या बैठकीमध्ये झाला. आम्ही निश्चितच त्या निवडणुकीसाठी, त्या मतदारसंघासाठी आग्रही होतो, पण तो मतदारसंघ आता शिवसेना लढणार आहे. आमचे लोक त्या ठिकाणी जो कोण उमेदवार असेल त्याच्यासाठी काम करतील. शेवटी कुठल्या पक्षाला कुठला मतदारसंघ मिळाला ह्याच्यापेक्षा महाविकास आघाडी कलेक्टिव्हली भारतीय जनता पार्टी व त्याच्या मित्रपक्षांना कशी लढत देते हे महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांची नाराजगी आहे, मग ती भिवंडीमध्ये असू शकेल, मग ती सांगलीमध्ये असू शकेल. ती पण लवकर ती नाराजगी शमेल. एक दिलाने, एक मुखाने आम्ही सर्वजण इंडिया आघाडीचा प्रचार करू. भाजप असं पण म्हणतंय की अबकी बार 400 पार 400 पार, पण प्रॉब्लेम असं झाला आहे की त्यांनी मॅनिफेस्टो वगैरे काहीच नाही दिले. बेरोजगारीच्या प्रश्नावर त्यांनी काही नाही बोलले. पेट्रोल एवढा महाग झाला आहे आणि गॅस सिलेंडर पण एवढा महाग झाला आहे. फक्त महिला दिवसच्या दिवशी त्यांनी 100 रुपये कमी केला होता. लोकांनी असं सांगितलं, त्याच्याने काय उपयोग झाला नाही. तुम्ही काय सांगा? 4 जूनचा निकाल आल्यानंतर 400 पार हा एक नवीन जुमला होता हे लोकांच्या लक्षात येईल. भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत सर्वे 225 ते 245 जागा दाखवतो. सरकार स्थापनेच्या जवळ पोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीला अडचणी आहेत हा त्यांचा व्यक्तिगत सर्वे दाखवतो. आणि म्हणून लोकांना भ्रमित करण्यासाठी 400 पारचा एक नवीन जुमला भारतीय जनता पार्टीने निर्माण केला आहे. प्रश्न असा आहे, गृहमंत्री अमित शहा यांनी नकली एनसीपी असा आरोप लावला आहे. नकली शिवसेना, नकली एनसीपी आणि आणखी काँग्रेस आहे, तर त्याच्यावर तुम्ही काय सांगा? आमच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी म्हणणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा कोण? वास्तविक आमच्यात जे नकली लोक होते त्यांना ह्याआधीच भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या सरकारमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. आणि म्हणून आता आमच्यावर आरोप करण्याचा कुठलाही मुद्दा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान नसल्यामुळे अमित शहा साहेबांना विचारावं लागतं की शरद पवारांचं कर्तव्य काय आणि त्यांचं कार्य काय. वास्तविक महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला माहिती आहे की पवारसाहेबांचं कार्य काय. कदाचित ते देशाच्या गृहमंत्र्यांना माहिती नसावं, परंतु महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन गुजरात ज्या काळामध्ये भूकंपग्रस्त होता त्या काळामध्ये गुजरातच्या उभारणीमध्ये देखील पवारांचा मोठा वाटा आहे हे कदाचित गृहमंत्र्यांना माहीत नसावं. नकली राष्ट्रवादी बोलण्याचा अधिकार त्यांना नाही, कारण नकली लोक आता त्यांच्या सरकारमध्ये आहेत.